नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आता सरस्वती, दुर्गा या सगळ्यांनी जो काही गोंधळ घातलेला आहे त्यांच्यामुळं बिचारा लीलाला समजलंच नाही की आजींना गोळ्या द्यायच्या असतात. पण या सगळ्याचा ब्लेम मात्र लीलावरती येत आहे आणि लीला आता विचार करत आहे. त्यावेळेस दुर्गा म्हणते की तुम्हाला किती वेळा सांगितलेलं होतं, काय गरज होती तुम्ही आमचे फोन काढून घ्यायचे, हे सगळं तुमच्यामुळं झालंय, एक साधी जबाबदारी तुम्हाला सांभाळता आली नाही, असं म्हणत दुर्गा इकडे लीलावरती जाळ काढत असते. कारण नसताना लीलालाच बोलत असते. कारण तिला असं वाटत असतं की या सगळ्याला लीला जबाबदार आहे, हे सगळं लीलामुळं झालेलं आहे. म्हणून ते वाटेल त्या शब्दात ती आता लीलाला ओरडत असते. परंतु तिला माहितीच नसतं, लीला म्हणत असते पण मला दुसऱ्यांदा सांगताय म्हणजे. तेव्हा दुर्गा असं बोलल्यावर लीला बोलते आणि मग तेव्हा लीला असं म्हणते की मला दुसऱ्यांदा सांगावं लागतंय, पहिल्यांदा कधी सांगितलं होतं. हा प्रश्न जेव्हा लीलाने केलेला असतो तेव्हा तिथे ती लगेचच लक्ष्मी येते आणि ती म्हणते की इतके दिवस दुर्गा वहिनींनी सगळं व्यवस्थित सांभाळलं होतं, तुम्हाला अजिबात सांभाळता आलेलं नाही, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. तेवढ्यात यश डॉक्टरांना घेऊन तिथं पोहोचलेला असतो आणि यश आलेला पाहून सगळेजण यशकडे जात असतात. दुर्गा म्हणत असते की तू आत यायचं नाहीस, असं म्हणत तिनं लीलाला बाहेर ठेवते आणि लीलाला खूप वाईट वाटतं. लीला डायरेक्टली आता गणपतीच्या पुढे जाते, म्हणजे बाप्पाच्या पुढे जाते आणि पार्टनर प्लीज असं म्हणत ती बोलू लागते. माझ्या बाबतीत असं झालंय, मी अजिंच्या बाबतीत चुकीचं वागली आहे, माझ्याकडून असं घडायला नको होतं, हे सगळं ती बोलत असते. एक तर डॉक्टर आलेले असतात, ते अजिंना चेक करत असतात. लीला मात्र बाप्पाच्या समोर हात जोडून उभी असते. तिचं असं म्हणणं असतं की आजींना त्रास नको व्हायला, जी चूक झाली आहे ती कोणाकडून झाली आहे माहिती नाही आहे, पण या सगळ्याचा त्रास आजींना नको ना पार्टनर, प्लीज आजींच्या बाबतीत असं नको, मला होऊ दे काय त्रास, जे माझ्यावर ओरडू दे, घरातल्या सगळ्यांनी माझ्याशी बोलणं बंद करू दे, पण असं नको पार्टनर, असं लीला बोलत असते आणि बाप्पाच्या समोर हात जोडून ती उभी असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं जे आलेले असतात सगळेजण बाहेर असतात आणि त्याचबरोबर जे तिथे आलेले असतात आणि जे किशोरला विचारतात की काय झालं आहे नक्की. किशोर सांगतो की डॉक्टर आलेले आहेत आणि मग जे आता डॉक्टर आलेले आहेत म्हटल्यावर आतमध्ये जातात. तर इकडे एजंटनं खूप टेन्शन आलेलं असतं. लीला तिथं आलेली असते. लीला ही एजंटकडे पाहत असते, त्याचबरोबर एजे लीलाकडे पाहत असतात. लीला म्हणत असते की आजींची तब्येत खरंच बिघडली आणि मग लीला म्हणते की मी पण येऊ का. मग आता लीला पण इकडे एजंटसोबत आतमध्ये जाते. आत गेल्यानंतर जे त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि मग सगळेजण पाहू लागतात. डॉक्टर पण तिथं असतात, डॉक्टरही पाहत असतात. तर डॉक्टर सांगतात की जे आत्ता त्या फाईन आहेत, मी त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे, त्यांना बीपीचा त्रास आहे, त्याचबरोबर त्यांचं दुपारचं जेवणही मिस झालेलं आहे आणि गोळ्याही मिस झालेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर जे म्हणतात की ठीक आहे, मग आता मी त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे, आता काळजी करायची काहीही गरज नाही, ते आता व्यवस्थित आहेत, हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर एजेंनाही बरं वाटतं आणि एजे म्हणतात ठीक आहे. तेवढ्यातच दुर्गा इकडे विराजला बोलवते आणि सांगते की डॉक्टरांना घेऊन जा सोडून ये, असं सांगितलेलं असतं. डॉक्टर आणि विराज आता दोघं जायला निघतात. इकडे दुर्गा म्हणत असते की एजे हे सगळं लीला एवढं ऐकायच्या आधीच एजे तिथून निघून जातात. आजी मात्र शांत झोपलेले असतात. मग दुर्गा यशला बोलवते, तो आजींच्या जवळ थांब असं सांगते आणि दुर्गा मग आता एजंटच्या मागे जायला लागते. कारण आता यांना सगळ्यांना लीलाने हे सगळं केलेलं आहे, या सगळ्याला लीला जबाबदार आहे, हे सगळं चालू करायचं असतं. ते लीलाचं एकदाच एजंटना ऐकवायचं असतं, एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे दुर्गा हे सगळं बोलत असते आणि त्याच वेळी दुर्गाची ही सगळी नाटकं सुरू असतात. एजे तिथे येतात आणि मग सरस्वती, लक्ष्मी सगळेजण सांगू लागतात की हे सगळं लीलाईमुळं झालं आहे, लीलाईनं गोळ्या दिलेल्या नाहीत, या सगळ्याला लीलाई जबाबदार आहे, हे त्यांचं जे चालू राहतं. तेव्हा एजे म्हणतात लीला कुठं आहे. लीला मात्र किचनच्या तिथं असते, आजींसाठी जेवण बनवायचं असतं तिला, म्हणून ती तिथं उभी असते. लीला उठते आणि म्हणते की मी हळद शोधते. ते ऐकल्यानंतर एजेंना धक्का बसतो. एजे म्हणतात का, हे काय केलेलं आहे. तेव्हा लीला सांगते की मुगाचं कडण आहे, त्याच्यात हिंग, हळद, थोडंसं तूप, मूग आणि मीठ एवढंच टाकलेलं आहे आणि ते जे तुम्ही चेक कराल का, टेस्ट करा एकदा, मग आपण आजींना देऊया.
असं लीला सांगत असते. तेव्हा एजे म्हणतात ठीक आहे. एजे मग आता ते मुगाचं जे कडण आहे ते टेस्ट करत असतात. तेव्हा या सुना तिथं आलेल्या असतात गोंधळ घालायला. एजे हे काय चाललं आहे, या सगळ्याला लीला जबाबदार आहे आणि हे सगळं काय आहे, तुम्हीही तिला काही बोलत नाही, हे सगळं ह्या बोलत असतात. सरस्वती म्हणत असते की एजे आज लीलाईमुळं आजींची ही तब्येत झालेली आहे अशी. लीलाईला औषधं दिलेली नाही आहेत, लीलाईने औषधं दिली नाही आहेत आजींना वेळेवर. दुर्गा, सरस्वती हे सगळेजण पाहत असतात. तेव्हा एजे भयानक चिडतात. एजे म्हणतात बास, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं तुमच्या सगळ्यांचं, बास आता, मला यापुढे एक शब्दही ऐकायचा नाही. एकतर आईची तब्येत बिघडलेली आहे आणि तुमचं काय चाललेलं आहे. एजे भयानक चिडलेले असतात. त्यावेळेस किशोर सगळेजण तिथं असतात. तर एजे म्हणतात बघू, मला एकदा टेस्ट करू दे, मगच मी हे आईला देईल, असं एजेंचं म्हणणं असतं. आणि एजे दुर्गाकडून ते सूप टेस्ट करतात. एजेंनी इकडे सगळ्यांची धुलाईच केलेली असते. सगळ्यांना एजे असे फाड 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 बोललेले असतात. सगळे पाहतच राहतात. आणि एजे म्हणतात तर इकडे लीलाला की मला दे. एजे आता स्वतः ते टेस्ट करत आहेत. एजेंना काही करून ते जे लीलाने बनवलेलं आहे ते कशा पद्धतीनं बनवलेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. लीलाने पूर्ण रेसिपी सांगितलेली असते. एजे म्हणतात ठीक आहे, आईसाठी हे घेऊन जाऊया, असं म्हणत ते लीलाला घेऊन आता निघालेले असतात. लीला त्याचबरोबर एजे दोघंही निघत असतात. आजींसाठी ते आता जे कडण आहे ते लीलाने बनवलेलं आहे. आणि हे सगळं घेऊन निघाल्यानंतर इकडे मात्र जबरदस्त गोष्ट घडते, ती म्हणजे दुर्गाच्या पायाखालची जमीन सरकते. दुर्गाला कळायचं बंद झालेलं असतं हे सगळं काय आहे, म्हणजे या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि एजे एवढे कसं, आजी आणि एजेंवर हिने काय जादू केलेली आहे असं तिचं म्हणणं असतं. लीला पण आलेली असते. यश तिथं असतो. यश आता बाहेर जातो. आजी म्हणत असतात अरे यश बास, मला बरं वाटतंय, किती वेळ माझे पाय चेपून देणार आहे. एजे येतात, आजींना उठवतात आणि स्वतःच्या हाताने ते कडण आजींना भरवू लागतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आजींचं हे सगळं जे काही चालू असतं त्याला लीलाला खूप वाईट वाटत असतं. एजे आजींना ते कडण देत असतात. आणि मग आजी म्हणतात की मुगाचं सूप बनवलंस ना, नाही छान आहे, पण तुझ्या हातची टेस्ट नाही आहे रे आदिराम याला. तेव्हा लीला सांगते की मी बनवलं आहे. आजी म्हणतात की खरंच खूप छान झालं आहे. लीला रडत असते. लीला आजींच्या जवळ जाते, आजींना मिठी मारते आणि ढसाढसा रडायला लागते. आजी मला माफ करा, माझ्याकडून हे झालं आहे, मी चुकले. तेव्हा एजेही तिथं असतात. एजेंना लीलाचा हा चांगुलपणा, प्रामाणिकपणा दिसतो. कारण लीला हे मनापासून बोलत असते. तिने खोटं बोलत नाही, ती सांगत आहे, कुठलीही गोष्ट लपवत नाही आणि तिच्या मनात त्याचं गिल्ट आहे. आजी म्हणतात अगं असू दे, एवढं काय त्याच्यामध्ये. तेव्हा लीला आणि एजेला जवळ घेतात आणि मग आजीला एजे सांगतात की आराम करा. इकडे किशोर आणि दुर्गा यांची मात्र वाट लागलेली असते, तळपायाच्या मस्तकात केलेली असते. दुर्गा भयानक चिडलेली असते. किशोर म्हणत असतो की सत्ता तुझ्या हातात पाहिजे दुर्गा, एक हाती सत्ता पाहिजे. दुर्गा म्हणत असते मला सत्तेचा मोह कधीच नव्हता, माझी एकच अपेक्षा आहे की घरातल्या माणसांनी सत्याच्या बाजूने उभं राहावं, असं ती बोलत असते. किशोर म्हणत असतो तुझ्या हातात चाव्या आल्या पाहिजेत आणि सगळं तुझ्या हातात असलं पाहिजे. दुर्गा म्हणत असते ठीक आहे. इकडे एजे आता प्लेट घेऊन आलेले असतात. लीला म्हणते मला नको आहे. एजे म्हणतात की मी तुला विचारलंच नाही आहे, आपल्या दोघांना जेवायचं आहे हे मी तुला सांगत आहे. तेव्हा इकडे लीला म्हणत असते मला नको आहे. तेव्हा एजे म्हणतात कसं आहे, तुझ्याकडून चूक झाली, तुला मान्य आहे आणि तुला त्याचा पश्चाताप पण होतो आहे, मग कशाला वाईट वाटून घेतेस ना, सोड ना विषय, असं एजे लीलाला समजवत आहेत. लीलाला म्हणत आहेत अगं जे झालं ते झालं आणि कसं आहे दुर्गाकडून पण चुकत होतं, तीही आता सगळं सांभाळते, तिलाही आम्ही सुरुवातीला समजून घेतलंच ना, तशीच तूही आहेस, मग कशाला टेन्शन घेतेस. आणि मग लीलाला ते म्हणतात की हे घे. तर लीला म्हणते की हे सूप मीच बनवलेलं आहे ना. तेव्हा एजे म्हणतात हो अगं आईने खाऊन सगळ्या घराला पुरेल एवढं गेलेलं होतंस तू ते, आणि कसं आहे त्यात आज कुकला तू मेनू पण सांगायचा राहिला ना तुझ्याकडून. तेव्हा लीला म्हणते हो या गडबडीत विसरलीच मी. आणि मग एजे आणि लीला सूप घेत असतात. तेव्हा एजे म्हणतात कसं आहे आता जर हे सूप नाही पिलं ना मी तर मी हंग्री मॅन होऊन जाईल. लीला म्हणत असते की मला ना आत्ता तुम्ही कशा आहात ते कळायला लागले, नाहीतर मला असं वाटायचं तुम्ही ना अँग्री मॅन आहात. त्यानंतर लीला मनातल्या मनात म्हणू लागते की सगळ्या लोकांना वाटणारी इम्परफेक्ट अशी स्टोरी, आपली लव्ह स्टोरी आता परफेक्ट वाटायला लागेल. एजे डन म्हणतात आणि लीलाकडे पाहू लागतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.